संपूर्ण स्कोरची भूमिका त्यांनी देखील पार पाडली. त्यानंतर केटीसी नावाची संपूर्ण टीम असेल, टेक्निकल रूम मध्ये ऑपरेटर असतील, कॅमेरामॅन्स असतील, डीजे ऑपरेटर, संपूर्ण मंडप डेकोरेशनची टीम असेल, या सर्वांच्या मदतीने सहाय्याने ही स्पर्धा मात्र पार पाडली. स्पर्धा ही एकेची नसते, सर्व मिळून एका विचाराने केली जाते आणि अंतिम टप्पा या स्पर्धेचा येऊन आपण पाहतोय मैदानात आलाय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती चेंडूला उडवलाय. मिडअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मोठा ब्रेक थ्रू भेटला असता पहिल्या चेंडूवरती, परंतु तसं घडलं नाहीये. झेल केलाय ड्रॉप. ही झेल कितपत मागात पडल? क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व झेल महत्वाच्या असतात. ती मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. झेल कॅरी करायचं होतं, क्षेत्ररक्षकाला चांगला जज केलं होतं. एक साधा सोपा झेल धरणीला दान केलाय. सुरुवात ही विकेट नक्कीच झाली असती, परंतु सिंगल धाव आली आहे. नितीन आणि कल्पेशी जोड साकली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात दमदार केली आहे गोलंदाज लकीने. लकी मार्के ऑन प्रगतीपथावर आपण पाहतोय. या बॉलला स्विच शीट, नक्कीच आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न सक्सेसफुल. आल्यात 4 धावा. 22च्या स्वरूपात आला धावा. बॅट आणि बॉलचं काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये, म्हणजेच आमच्या ऑफिशियल सांगते 22चे 4 धावा आल्यात. वेगवान होता चेंडू. नक्कीच लकीचा आपण चेंडू पाहतोय. नामदेव अगदी पाहिलं तर यष्टिरक्षक आहेत, संघाचे एक उत्कृष्ट आणि वरिष्ठ खेळाडू आहेत. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच पार त्यांच्या पारी आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चालू आहे. या बॉलला आडवा बॅटने वेगळ्याच प्रकाराने फटका खेचायचं होतं, परंतु या बॉल आणि बॅटचं इन्व्हॉल्वमेंट नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे, परंतु एकच धावेने संयम दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश स्ट्राईक वरती येतील. नितीनने आपण पाहिलं तर एकच धाव आहे दोन्ही फलंदाजांच्या अकाउंट्स मध्ये. 6 ऑन स्कोर कार्ड. 2 ओव्हरचा सामना सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि सेमीफायनल आपल्याला पाहतो तुमच्या आमच्या भेटीला येते. प्रेक्षक अजूनही या स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी लाईव्ह आहेत. यावेळेचा फटका अगदी पूल करायचं होतं, प्रॉपर कनेक्शन झालं नाही. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतात, परंतु फेकी देखील आपण पाहतोय बॅटिंग एंडला केली जाते. विकेट आली आहे, रनआउटची विकेट. पहिला हदरा, पहिला गडी बाद होतोय. टीम दामोदर संघाचा. पहिल्या रात्रीपासून ती आजची शेवटची रात्र आणि आपण अंतिम टप्प्यात अगदी सेमीफायनलच्या थरारामध्ये आपण पोहोचलोत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतील नवनाथ ऑन स्ट्राईक. यंग वर्सेस यंग असा सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फंबल पाहायला भेटते. पहिल्या अट्ट्यामध्ये गॅदर करायचं होतं, चुकीची फेकी देखील झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला, तो देखील कंप्लीट झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगली धाव दोन्ही खेळाडू पण पाहिले. तर एकीकडे एक चांगला फलंदाजी करणारा नवनाथ जो यंगस्टर आहे टीम दामोदर संघाचा, आणि नक्कीच एकीकडे मार्केवाडीचा लकीला आपण पाहतोय. पॅशन वर्सेस पॅशन अशी ही मॅच मैदानाच्या बेस्ट वर्सेस बेस्ट होता असताना एकीकडे दामोदर संघ आणि एकीकडे आपण पाहिलं तर मार्केवाडी संघ. शेवटचा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा प्रॉपरली कनेक्शन नाही झालाय. या चेंडू देखील एकच धाव पंच सांगतात आली आहे. लेग बायशी एक सिंगल रनची धाव.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक चांगला स्टार्ट 10 धावेने झालंय पहिल्या ओव्हरमध्ये टीम दामोदर संघाचं. लकीने 10 धावा खर्च केल्यात. 4 धावा पाहिल्या तर अगदी 22च्या स्वरूपात आल्या होत्या. कोणत्याही फलंदाजीच्या खात्यामध्ये ते 4 धावा गेल्या नाही. 22च्या स्वरूपात यष्टीरक्षक थोडेफार बीट झाले कारण की वेग होता त्या चेंडूवरती आणि त्या 4 धाब्याने स्कोर कार्ड एकूण जाऊन पोहोचलं ते 10 या आकड्यावरती. सेमीफायनलचा थरार मैदानामध्ये चालू आहे. कोणता संघ विजय ठरेल तो थेट फायनलमध्ये फाईट देईल मापोली संघाला. मापोली संघाचं नशीब आपण पाहिलं. टॉस जिंकून थेट प्रवेश घेतला फायनलमध्ये. या बलेला वेगवान चेंडू नामदेव यांचा अगदी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर चिरंजीव आलं ते गोलंदाजी लागण्यासाठी. या वेळेला आपण पाहिलं तर त्यांचे वडील गोलंदाजी करण्यासाठी आल्यात आणि नामदेव यांचा पहिला चेंडू हा डॉट टाकतात. यावेळेला देखील पुन्हा एकदा बीट झाल्यात फलंदाज. काय करतात चतुराईची ही धाव घेण्याचा प्रयत्न होता पण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ही धाव मात्र कंप्लीट झाली आहे. सॅक्रिफाईस करावी लागली होती नवनाथला विकेट कारण की स्ट्राईक रोटेशन करत होते नितीनला स्ट्राईक हवी होती कारण की नितीनकडे जी स्ट्रॅटर्जी आहे चांगले शॉट्स खेळण्याची आहे. चांगले पोझिशनमध्ये स्टँड अँड डिलिव्हर शॉट्स खेळू शकतात ज्याने मागच्या या वेळेला देखील चुकी घडतीये नितीन यांच्याकडून. मागच्या सामन्यातून पाहिलं तर अगदी 3 चेंडूमध्ये 12 धावांची इनिंग्स या खेळाडूने खेळून काढली होती. म्हणजे संघ दामोदर संघ हा 9 चेंडूमध्ये 12 धावांवरती होता. शेवटच्या 3 चेंडू सिद्धेशच्या बोरगावच्या अगेन्स्ट या खेळाडूने 3 चेंडूमध्ये 12 धावा ॲक्वॉर्ड केल्या आणि एकूण टोटल जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती आणि टार्गेट सेट झालं ते 25 धाव्यांचा. तशा प्रकारे या सामन्यात तसं काही घडत नाहीये कारण की जे शॉट्स नितीनकडे आहेत तो खेळत नाही आहेत. अगदी वेगळ्याच प्रकारचे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. ते प्रयत्नावरती पूर्णपणे पाणी फेकण्याचं काम गोलंदाज करतात. यावेळेला पहिल्या ओव्हरमध्ये पण पाहिलं तर लकी त्यानंतर त्यांचे वडील नामदेव देखील चांगले गोलंदाजी करतात. 3 चेंडूचा होतोय खेळ समाप्त. एक लेग बायची धाव आली या ओव्हरमध्ये. 11 ऑन स्कोर कार्ड. स्टेप आउट केलाय. स्टेप आउट देखील अनसक्सेसफुल ठरलाय. शॉट्स खेळणं शॉट्स रन्स येणं महत्वाचं आहे या ओव्हरमध्ये कारण की 2 ओव्हरचा सामना आहे. सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये चालू असताना या मैत्री चषकामध्ये आपण पाहताय. या वेळेचा फटक्यामध्ये आहे ताकद. उंची जास्त तेवढी लांबी. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी सिक्सर. चांगली फटकेबाजी नक्कीच. थोड्या वेळा त्याच ओळख केला की नितीन या फलंदाजाकडे चांगली शॉट्स आहेत. शेवटचा बॉल देखील पाहता पण उडवलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूपर्यंत. डाऊन दी बॉल पकडली जाते कॅच. गुड कॅच. रनिंग बिटवीन कॅच आपण पाहिली.
12 चेंडू 18 धावांचं समीकरण. बारा चेंडू 18 धावांचं समीकरण. गेम ऑन. यावेळेस पहिला चेंडू मात्र इथे ठॉट टाकला जातोय गोलंदाजाकडनं. अप्रतिम चेंडू मात्र इथे टाकला जातोय. गोलंदाज नितीन. थांबवतोय संघाचा गोलंदाज नितीन. संदीप या फलंदाजाला डॉट चेंडू. प्रेशर प्रेशर टाकतोय. 11 चेंडू 18 धावांचं समीकरण. यावेळेस पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित केला. एक अव्वांतर धाव. अव्वांतर धावेने संघाचा श्री गणेशा मात्र इथे होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी झालाय. यावेळेस मात्र काय फटका. फटक्यामध्ये आहे वजन. फटक्यामध्ये आहे वजन. धावा भेटतील अर्धा डझन. अर्धा डझन. अर्धा डझन इजई. चालू असताना 10 चेंडू 11 धावांची गरज. 10 चेंडू 11 धावांचं समीकरण. इथे मात्र डॉट चेंडू येणार का. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू इथे टाकला जातो. इथे काय घडतंय. इथे मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट मात्र गेली असती. पंचांनी सांगितलं ओ यू टी आउट. यस पंचांनी मात्र आकाशाकडे बोट उंचावलंय. इथे मात्र रनआउटची विकेट जाते. सदीदेवी आडीजे मास्तरांना. घडतंय जो आक्रमक खेळाडू होता अर्थातच जो या संघाचा मार्केवाडी संघाचा प्रमुख कणा होता. त्या प्रमुख कणाचा विकेट मात्र जातोय. बॅक टू पॅव्हलियन डीझी.
आता समीकरण असं असेल 8 चेंडू 11 धावांचं समीकरण. इथे मात्र कमबॅक करतोय नितीन हा गोलंदाज. एक षटकार आला या षटकामध्ये, पण एक महत्त्वपूर्ण विकेट देखील आपल्या गोलंदाजीवरती घेतले ती नामदेव या खेळाडूची. परंतु आता स्ट्राईकला असेल उमेश. उमेश विरुद्ध नितीन. यावेळेस काय घडतंय? निर्धाव चेंडू इथे मात्र बघायला भेटतोय. समीकरण बदली होत आहे. 7 चेंडू 11 धावांचं समीकरण. जिथे 10 चेंडू मध्ये 11 धावा होत्या पाहिजे होत्या, तिथे मात्र समीकरण होते 7 चेंडू 11 धावांची गरज. प्रेशर मार्केवाडी संघावरती कुठेतरी प्रेशर येताना. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, लाजवाब फटका आहे. इथे येतोय वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित खेळाडू काहीसा हसताना, कारण इथे 3-4 चेंडू डॉट आले होते. त्यावेळेस प्रेशर वाढलं होतं मार्केवाडी संघाच्या 12व्या खेळाडूचे. थोडासा चेहरा पडला होता, हा सामना कुठे जातो की काय आपल्या हातातून. परंतु आता देखील गरज असेल 6 चेंडू 7 धावांचं. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो, इंग्लंडचं वातावरण, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा रंग मैदानामध्ये कधी बदलेला कोणी सांगू शकत नाही. कारण कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये. करायच्यात 6 चेंडूमध्ये 7 धावा. इथे मात्र आता कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येणार, कारण आता 6 चेंडूमध्ये 7 धावा वाचवायच्या आहेत. परेश हा गोलंदाज, हा देखील नामवंत गोलंदाज आहे. गोलंदाजी त्याची चांगली होणार का? धामोत्या संघासाठी आपली गोलंदाजी अप्रतिम 100% गोलंदाजी करणार का? एक चांगलं योगदान मात्र आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती देणार का? 6 चेंडू 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांचं समीकरण. जर इथे एक बॉल हा डॉट आला तर प्रेशर येऊ शकतं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण इथं बघायला भेटतंय. परंतु 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2 धाब्याने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 13 वरती. 5 चेंडू 5 धावांचं समीकरण. इथे जर डॉट चेंडू आला तर प्रेशर वाढू शकतं मार्केवाडी संघावरती, आणि जर मोठा फटका आला तर सामना सहज एका ते खेचून आलेला मार्केवाडी संघ. इथे काय घडणार, काय बिघडणार? यावेळेस जाईल दामोत्या संघाकडे. काय गोलंदाजी केले दामोत्या संघाने. जिथे मॅच असं वाटत होतं मार्केवाडी संघाकडे जाईल, परंतु दामोत्या संघाचे गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी मात्र इथे केली. करायचे आहेत 1 चेंडूमध्ये 5 धावा. आणि स्पर्धेचे नियम आहेत की कंपल्सरी चेसिंग हा सामना, म्हणजे कंपल्सरी हा षटकार येणं गरजेचं असेल मार्केवाडी संघाला. 1 चेंडू 5 धावांचं समीकरण. जर हा षटकार पाहिलं तर मात्र 50,000 रुपयाचा षटकार असेल. हा चेंडू 50,000 रुपयाचा असेल. जर सांगायचं झालं तर डॉट आला तर सामना दामोदर संघाकडे, षटकार आला तर सामना मार्केवाडी संघाकडे. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये, निर्धाव चेंडू आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय.
दामोदर संघाने. चला या फटाकदेश ही व्हाईट कार्ड एंट्री होती, व्हाईट कार्ड. आणि तोच संघ दामोदर संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन दामोदर संघ.